गाईस रस्त्याची मंडळाची गाडी पण भेटलेली सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज काहीच नाही आहे, आज फक्त आपण गणपतीच्या पाया पडायला जाणार आहेत। बाकी माझ्यासोबत आहे ओमकार मुठे, किंग ऑफ द रिंग आणि पॅटी बॉय प्रणव वायकर तिकडे आतमध्ये आहे। तर आज पहिला दर्शन झालेलं आहे आजचा माझा, याच्या घरीच झाला, पण त्याची शूट नाही केली। हे आता बोलले शूट कर। बाकी आता प्रणव कुठंतरी नेतोय, तिथं जाऊ। त्याच्यानंतर माझा एडिटर आहे यश, त्याच्या घरी जाऊ। आणि अजून कुठं जायचं आहे? त्याचा प्रणव आहे, ठीक। आता प्रणव नेईल तिकडे। बाकी तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव, बस एवढं। तर आता पुढं निघू। आपला फॅटी बॉय पण आलेला आहे आणि अचानकमध्ये भयानक हा ब्लॉग करण्याचा शूट केलेला आहे, विचार केलेला आहे। शूट केला ब्लॉग करण्याचा विचार केला घ्या। चला गावाला काय रे? हॉटेल टाकला? हे हॉटेल टाकला का? हॉटेल टाकलं। हे हॉटेल टाकला? हॉटेल भाग्यश्री। हॉटेल भाग्यश्री। गाईस रस्त्याची मंडळाची गाडी पण भेटलेली गाईस गाडीमध्ये श्रीमानदादा नव्हता, पण पतूदा आणि चेतनदा होता। तर चेतनदासोबत फोटो काढला, मस्त वाटलं। चेतनदा बोलतो का श्रीमान दादांना डॉक्टरमध्ये ठेवलेलं आहे। बाकी ठीक आहे, आता सोबत पाहिजे होता श्रीमान दादा, पण ठीक आहे। गाईज ब्लॉग खरंच मी शूट नव्हतो करणार, मला हा बोलला ब्लॉग शूट कर, आणि अचानकमध्ये भयानक ते पण दिसले। श्रीमान दादा पण पाहिजे होता, पण काय नाही, भेटेल तो पण पुढं। ॲक्च्युली ना त्यांनी गाडी सरळ टाकलेली, पण कदाचित आमच्यासाठी थांबवली असेल PHला जाऊन, कारण की त्यांनी नंतर पूर्ण U-टर्न मारला PHच्या इथून। पण एक नंबर वाटला रे म्हणजे त्यांना भेटून। ठीक आहे, श्रीमान दादा पण पाहिजे होता, त्याची कमी आहे, पण भेटू त्याला नक्कीच। बाकी काय बोलू नाही शकत। आता पुढं दर्शनाला जाऊ माझ्या एडिटरकडं। चला गाईज चेतन दादा मला बोलतो, तू मला पहिलं पण भेटला आहे का? मी बोललो नाही, मला डायलॉग मारला त्याचा, जीव आहे आणि जीव राहणार, पण शूट करायचं विसरलो मी। शूट करायला पाहिजे होतं ना, फोटो टाकणार, पण फोटो टाकणार, हां थंबनेलला टाकणार फोटो। बाकी ठीक आहे। काय माहीत श्रीमान दादा गाडीच्या आत पण लपला असेल, फ्लेक्स नसेल होत, पण मस्त वाटतं। या दोघांना भेटलो, फक्त सोबत नाही काढला, पण ठीक आहे, सोबत काढला, मस्त वाटला। गाईज आमचा एक कॉमन ग्रुप आहे, त्यामध्ये मी याला जाम शिव्या घातलेल्या, कारण की हा लेट उठला आज। आमचा म्हणजे 11 वाजता निघण्याचा प्लॅन होता, हा आला 1 वाजता, आणि आता किती वाजले रे? आता 3 वाजलेत। बरा झाला लेट आला, याने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलं गाईज, पण एक नंबर वाटलं गाईज, एक नंबर फिलिंग होती। म्हणजे मी लांबूनच अशी गाडी बघितली, अरे गाडीचा नंबर श्रीमानदादाचाच नंबर आहे म्हणजे गाडीचा। मी बोललो का अरे भाई ही श्रीमानदादाचीच गाडी आहे। हे लोक बोलतात नाही रे त्याची गाडी नाही आहे, मला माहिती आहे ना श्रीमानदादाची गाडी आहे। मस्त वाटलं भेटून, श्रीमानदादा पाहिजे होता गाडी, पण ठीक आहे, काय विषय नाही। जाऊ आता माझ्या एडिटरकडं पाया पडायला। गाईज आता आलो आहे एडिटरकडं, म्हणजे यशकडं, माझ्या एडिटरकडं आलो, आणि हा त्यांचा गणपती, डेकोरेशन एक नंबर आहे। गणपतीचं दर्शन पण झालेलं आहे, आणि माझं एडिटर आता एडिट करून देईल। सध्याची आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही असं बाहेर रस्त्यावरतीच एडिट करतो, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। बाकी तो आता चाललाय, त्याला कोणत्या तरी मैत्रिणीचा फोन आला, तर तो चाललाय, ठीक आहे। हां त्याचे कर्म त्याला, आता चाललाय असा, येताना खाली होऊन येणार आहे 100%। तर भावा तुला कसा वाटला चेतनला भेटून? डायरेक्ट मन आता तृप्त झालंय माझं।
तू मिस केलास. अरे पण ठीक आहे, मी काहीतरी होईन मग याला भेटून. तोपर्यंत आमचे फोटो बघून जळ. पण एक नंबर वाटलाय, मस्त फिलिंग होती. तर गाईज ब्लॉग एंड करायचा काल विसरलेलो, तर आजचा हा डे 2 आहे. आज ब्लॉग एडिट करायला आलेलो. एडिटर कर, ही आमची जागा आहे एडिट करण्याची. काय करणार. तर ब्लॉग एंड करतो आता. बाकी आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. छोटासाच आहे, तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाकी परत भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग लालबागचा राजा तो. हां, तर तो वाला ब्लॉग आहे. बाकी चला, टेक केअर अँड बाय.